ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ध्यानाची अत्यंत गरज आहे। समाजामध्ये वेगवेगळ्या टाईपचं प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये विचारांचं प्रदूषण सगळ्यात जास्त आहे। त्याच्या वेळेला मानसिक, शारीरिक आणि वैचारिक आपल्याला पूर्ण स्ट्रॉंग राहायला पाहिजे, बॅलन्स राहायला पाहिजे, आणि तो एकच मार्ग आहे ध्यान। आणि ध्यानाने मला मी एवढ्यासाठी सांगू शकते की मी एक सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर आहे। मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये काम करत आलेली आहे, आणि ऑफिस, घर, समाज ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवायला मला खूप उपयोग झालेला आहे। एकीकडे ध्यान धरण्याचं महत्त्व पटवून देताना त्यासाठी मार्गदर्शक व्यक्ती सुद्धा तितका महत्त्वाचा असणं गरजेचं आहे। बाबाजींबद्दल तुम्ही काय सांगाल? बाबाजींबद्दल मी स्वामीजींबद्दल एकच सांगू शकते, स्वामीजी एक स्वतः संसारिक आहेत। संसारात राहून ध्यान करून स्वतःची आत्मिक आणि सर्वांगीण उन्नती कशी करायची हे त्यांनी आम्हाला शिकवलंय, आणि त्यामुळे आम्हाला ते जास्त सोपं झालेलं आहे। आणि त्यांनी सिंपल वेनी ध्यान शिकवून आम्हाला ध्यानाच्या मार्गामध्ये इतक्या सुंदर गोष्टी दाखवलेल्या आहेत की ते आम्हाला इतकी वर्ष झाली आहेत। आज 25वा वाढदिवस आहे आमच्या पंथाचा। तर 25 वर्षामध्ये जे काही आम्ही 25 वर्षापूर्वी होतो आणि 25 वर्षांनंतरचा काळ आम्हाला खूप फरक जाणवतोय, आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःलाच नाही पण आमच्या पंथामध्ये तुम्हाला असे कितीतरी साधक दिसतील की त्यांची उन्नती झालेली दिसेल तुम्हाला। मॅडम, शेवटचा प्रश्न आहे की आजची जी युवा पिढी आहे त्यांना ह्या गोष्टी समजवणं खूपच कठीण आहे। स्वामीजीच्या माध्यमातून ही युवांपर्यंत गोष्ट जाईल यासाठी काय प्रयत्न चालू? आमच्या पंथामध्ये ना आम्हाला म्हणजे स्वामीजी मेन हिमालयातून समाजामध्ये एवढ्यासाठी आलेले आहेत की हिमालयामध्ये असे खूप साधू संत आहेत जे ध्यानस्थ आहेत। पवित्र आत्मा जन्माला आणायचा आहे, त्याच्यासाठी चांगल्या विचारांचे चांगले आई बाप तयार करायचे। त्यामुळे युवा पिढींना आम्ही समाजातल्या मुलांना आम्ही आणतोय की आपल्याला माहितीये समाजामध्ये आपली युवा पिढी वेगळ्या ठिकाणी भरकटत चाललेला आहे, आणि त्यामुळे ध्यान धारणा त्यांच्यामध्ये आम्ही जोपासायचा प्रयत्न करतोय, आणि एक चांगले उत्तम आई वडील घडवून त्यांच्या पोटी चांगल्या आत्मा जन्माला यावं आणि आपल्या समाजामध्ये चांगली उन्नती व्हावी हाच आमचा उद्देश आहे। पहिल्यांदा गोष्ट म्हणजे आत्ताचा जे माहोल चाललाय आहे, हे असुरक्षिततेचा जो माहोल चाललाय, या माहोलमध्ये आम्हाला तरी वाटतं की मी जेव्हा 25 वर्षापूर्वी जॉईन झालो आणि ध्यान करायला सुरुवात केली, त्या अनुभूती हा मार्ग जो आहे अनुभूतीचा मार्ग आहे। आम्ही काय सांगत नाही, काय वादा नाही, कोई कुछ नाही, फक्त आम्ही ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करून तुम्हाला पटेल की तुम्ही कोण आहात। जेव्हा त्या आत्म्याला पटेल की मी कोण आहे, मग त्याची आत्माच गुरु बनते। ह्या मार्गाचा मेन उद्देश तेच आहे, स्वामीजीचा उद्देश तोच आहे। सर, तुम्ही उल्लेख करताना सांगितले की 25 वर्ष आधी तुमच्यात थोडे बदल होते आणि आज 25 वर्ष तुमच्यात काय बदल झाले? खूप बदल झाले। एकतर माझी मानसिकता जी आहे, दुसऱ्यांना बघण्याची, माणसांना बघण्याची जी मानसिकता आहे ते खूप बदल झालं। आम्हाला कळलं की हे धर्म संबंधित जे आपल्या आता वादविवादाचा समाजात चाललाय, तर धर्म हा नाही आहे, आत्मधर्म आहे, माणुसकी हा प्रथम धर्म आहे। आणि हे जेव्हा यंगस्टर्सना कळेल की आमचा आत्मधर्म एकच आहे, कुणामध्ये काही फरक नाहीये, जातीचा भेद नाहीये, धर्माचा भेद नाहीये, आणि आत्मा म्हणजे फक्त ऊर्जा असते, आणि प्रत्येक आत्मामध्ये सेम ऊर्जा असते। फक्त फरक एवढाच आहे की त्या आत्माची जी जर्नी त्याने आधी केलेली आहे ते वेगवेगळं आहे, प्रत्येक माणसाचं वेगवेगळं आहे। शेवटचा प्रश्न, स्वामीजींचं कार्य घराघरात पोहोचण्यासाठी आपण कशा प्रकारे काम करतात? प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, कॉर्पोरेटमध्ये किंवा संस्थेमध्ये, बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये जे लोक आम्हाला इन्व्हाइट करतात तिकडे जाऊन हे मोफत शिबिर आहे, आणि हे परमात्माचं कार्य आहे म्हणून हे मोफतच असणार। आणि इव्हन त्यांचे 45 दिवस ध्यान करणं किंवा पुढे सुद्धा सेंटरमध्ये जाऊन ध्यान करणं ते सुद्धा मोफतच आहे। तर हे कार्य ते अनुभूतीचा मार्ग आहे, याच्यामध्ये कोणाचा विश्वास ठेवून अंधविश्वास काम करायचं नाहीये। ध्यान करून स्वतःला जाणं आणि मेलोडी खाओ खुद जान जाओ, हे स्लोगन माझं स्वतःचं मी सांगतोय की तुम्ही स्वतः जाणा की बाबा हे काय, ह्याच्यामध्ये तथ्य आहे की नाहीये, दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही जाऊ नका। तो पहिल्या वस्तू आहे की जो थॉट पॉल्युशन, तो थॉट पॉल्युशन कसं आपण दूर करू, तर त्याचा पहिला साधा जो मार्ग आहे तो ध्यान मार्ग। तो ध्यान मार्ग म्हणून आपण आरामात आपला थॉट्स कमी करू शकता। आणि हे जो आम्ही समर्पण मेडिटेशन म्हणतात ते आधी म्हणजे निर्विचार स्थिती ध्यान मध्ये जायचे प्लॅटफॉर्म आहे।
तो आपण निर्विचार स्थिती कशी करायची त्याच्यासाठी आम्ही ध्यानचा हे साधा प्रयोग आहे. आपण गृहस्थ आश्रम घरी राहून आपल्या रोजच्या रोज बरोजच्या कार्य करून खाली अर्धा तास आपण आपल्यासाठी काढायचा आहे. आपण दिवसात सकाळी अर्धा तास आपण दिला तर 23.5 hours आपला एकदम शांतपणे बॅलन्स आणि तुम्ही जो काही करायचं असेल तुम्ही आरामात करू शकता असं आपण. मॅडम तुम्ही थॉट पोल्युशन बद्दल बोलताय, परंतु युवा पिढीला हे तुम्ही कसं समजवाल? हा, युवालाच खूप त्रास आहे ना, कारण ते आता काही नाही, आपण पहिल्याच्या सारखं नाही, आता आपण खूप टेक्नॉलॉजी इज मॉडर्न, सो वी आर युझिंग सो मेनी मॉडर्न इक्विपमेंट्स गॅजेट्स लाईक कॉम्प्युटर है, मोबाईल आहे, सगळं आपण हा सर्व वापरतो. तर मल्टीटास्क होऊन गेले. मल्टीटास्क होते ऍक्च्युअली माइंड कैन वर्क ओनली वन थिंग एट अ टाइम. तो हम क्या करताय, आपण खूप काही वस्तू एट अ टाइम करायला जातं आणि म्हणून आपल्याला स्ट्रेस होत आहे. तो यंगस्टरला स्ट्रेस आता आहेच आणि म्हणूनच ते सगळं शोधताय आणि ते लोकांचं वायसीस आता वाढले आहे आणि ते आणि सगळं कॉमन झालंय. पण हे आपण मेडिटेशननी काही न करताना, आपण काही डिपेंड नाही राहताना आपण आपल्यावर राहू शकतो. मॅडम शेवटचा प्रश्न विचारतो, मार्केटमध्ये गुगल आहे, युट्यूब आहे, अशा वेळेस स्वामीजींचं महत्व का वेगळं? गुगलही कारण स्वामीजी स्वतः जेव्हा आपण गुरु स्वतः असतात ना, तर त्याच्या चैतन्य असतात, त्याची ऑरा असतं आणि त्या ऑरामध्ये आपण म्हणूनच आपण टेम्पल वगैरे मध्ये का जातो, तिथे पण कोणी ना कोणी गुरुने एनर्जी दिली, मूर्तीमध्ये एनर्जी आहे. तर एनर्जी मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण रिलॅक्स होतो. तर आता स्वामीजीची ऑरामध्ये आपण राहतो आणि एक पॉझिटिव्ह ऑरा असतात आपण, आणि एवढे पॉझिटिव्ह लोक एट अ टाइम राहतात. तो आपण जो काही करतात ते एकदम आपल्याला पण मन पॉझिटिव्ह होऊन जातं.